पोर नमस्कार. कामगार विभाग मुंबई या अंतर्गत लक्षात घ्या 78 जागेसाठी आलेली जाहिरात. यामध्ये 3 पदं आहेत. एकूण जागा 78 आहेत. यामध्ये 80 मार्काला एक स्पेशल सिलेबस आहे. त्याचं नाव आहे कामगार कायदे. आता हे शिकवण्यासाठी आपण वकील साहेबांना आपल्या ॲपमध्ये लाईव्ह पद्धतीने शिकवण्यासाठी विनवणी केलेली आहे. बाकीचा सिलेबस कोणी घेईल, पण आपल्याला कामगार कायदे हा सिलेबस वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागेल, कारण का 80 मार्क त्याला आहेत. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, 78 जागा आहेत, 3 पदं आहेत. यामध्ये निरीक्षक पद आहे आणि निरीक्षक पदाच्या एकूण जागा आहेत बाळांनो 62. यानंतर दुसरं पद आहे लेखापाल, याच्या जागा आहेत 12. त्यानंतर बाळांनो पद आहे लघुटंक लेखक, याच्या जागा आहेत 4. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, ह्या तिन्ही पदांच्या आता हे पगार सांगितला आहे. पगार आहे 35,400 ते 1,12,400 पर्यंत. पगार आहे 35,400 ते 1,12,400 पर्यंत. लघुटंक लेखकाचा पगार आहे 25,500 ते 81,100. कळलं का? तर बाकी पगारीचं, बाकीच्या कुटाण्याचं, नोकरी कुठं आहे, कुठं करायची आहे, नोकरी लागल्यावर हुंडा किती घ्यायचा आहे, हे नंतरच्या गोष्टी आहे. पहिले तवा गरम ठेवा, चपाती कधी भाजता येईल. मुख्य गोष्ट लक्षात ठेवा, 78 पदांची ही जाहिरात, 78 जागेसाठी असलेली ही जाहिरात. आता मुख्य गोष्ट, फॉर्म भरण्याची तारीख परवाच्या तारखेपासून सुरू झाली. 13 तारीख म्हणजे 13 मे 2026 ते तुम्हाला फॉर्म भरायचे 11 जून 2026 पर्यंत रात्रीचे 11:55 तुम्हाला फॉर्म भरायचे. डायरेक्ट फॉर्म 10 वाजता भरायला सुरुवात करशील, साईड जाम होईल, फॉर्म भरता येणार नाही, कारण आपल्याला सवय आहे तहान लागली की ईर खांदायची. तर फॉर्म 4-5 दिवसानंतर भरले तरी चालते. आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या, ह्या तिन्ही पदांसाठी वेगळं काय, तर या तीनही पदांची जी परीक्षा आहे ती 100 गुणांची आहे. बाळांनो एक महत्त्वपूर्ण गोष्ट, तिघासाठी एकच पेपर होणार आहे. आता याच्यात काय होईल, मग गुणानुक्रमे नंबर दिला जाईल. लक्षात घ्या, तिघांसाठी एकच पेपर होणार आहे. तिघांसाठी पेपर 100 गुणाचा आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. अशी परीक्षा 200 गुणाची आहे. याला वेळ 2 तास आहे. परीक्षेचा प्रश्न मराठी आणि इंग्रजीमधून असणार आहे. इंग्रजीचा प्रश्न इंग्रजीतूनच असणार आहे. एक प्रश्न आणि 4 पर्याय असणार आहेत. मग या 100 मार्काच्या परीक्षेमध्ये मराठीचे प्रश्न 15 आहेत, त्याचे गुण 30 आहेत. इंग्रजीचे प्रश्न 15 आहेत, त्याचे गुण 30 आहेत. बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न 15 आहेत, त्याला गुण 30 आहेत. जनरल नॉलेजचे प्रश्न 15 आहेत, त्याला गुण 30 आहेत. कामगार अधिनियम इकडे पहा, याचे प्रश्न 40 आहेत, याला गुण 80 आहेत. म्हणजे मराठी आहे 30 गुणाला, इंग्रजी आहे 30 गुणाला, त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी आहे 30 गुणाला, त्याच्यानंतर जनरल नॉलेज आहे 30 गुणाला, आणि पोरहो कामगार कायदे आहे 80 गुणाला. अशी परीक्षा 200 गुणाची, वेळ आहे 2 तासाचा. आता मेन परीक्षा घेणार कोण, तर बाळांनो परीक्षा घेणार आहे TCS. मग TCS घेणार म्हणजे परीक्षा कशी आहे, तर परीक्षा ऑनलाईन आहे. आणि TCS म्हणल्यावर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, TCS काय करणार, तर ज्या ठिकाणी सेंटर आहे त्या ठिकाणी तुमची बॅग ठेवायची, मोटरसायकल ठेवायचे. 20 रुपये पुन्हा वेगळे घेणार आहे, ते तुम्ही खिशात वेगळे न्यायचे. तिथं पाणी पिण्याची व्यवस्था असेल का नाही सांगता येत नाही. 2 मिनिटं लेट झाल्यावर तुम्हाला परीक्षा सेंटरचं जे गेट असते त्याच्या आत देखील येऊ देत नाहीत, हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ही तयारी करायची आहे. तर तयारी करताना जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल तर पोरो याला तुम्हाला 1000 रुपयाचा DD, कळलं का? आणि जर कास्टमधून तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 900 रुपये परीक्षा शुल्क लागणार आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचे. आता कुठलीही तयारी करत असताना तुम्हाला या तीनही पदाची तयारी करायची. मग निरीक्षक असेल है ना, त्याच्यानंतर लघुटंक लेखक असेल किंवा लेखापाल असेल, तर हे तीनही पदांची तयारी करताना तुम्हाला पदवी म्हणजे आपल्या भाषेत ग्रॅज्युएशन झालेलं असावं. आता ग्रॅज्युएशनमध्ये 3 पद्धतीचं ग्रॅज्युएशन आपण करतो, एक कला, एक वाणिज्य आणि विज्ञान. आपल्या भाषेत आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या तिघांमधून तू या भाषेत 15वी पास. तर याच्यातून तुला फॉर्म भरताना जर निरीक्षक पदाचा फॉर्म भरायचा असेल तर काय म्हणते, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. मग कला, वाणिज्य, विज्ञान याची डिग्री आपल्याकडे असली पाहिजे. पण जर तुला फॉर्म लेखापालचा भरायचा असेल तर यासाठी गट क
संवर्गातलं हे पद आहे. यासाठी वाणिज्य शाखेतली पदवी लागते, हे महत्वाचं आहे. म्हणजे वाणिज्य शाखेतलं पोरग निरीक्षकचा फॉर्म भरू शकते, पण निरीक्षकसाठी फॉर्म भरलेलं कला शाखा घटकाचं पोरग असेल तर तो इकडे फॉर्म भरू शकत नाही. म्हणून तो वाणिज्य शाखेतला उत्तीर्ण असावा आणि त्याला 3 वर्षाचा अनुभव देखील असावा. आता ज्याला कोणाला लघु टंकलेखक गट क संवर्गातल्या पदाची तयारी करायची आहे किंवा फॉर्म भरायचा, आता कोणी 3ही फॉर्म भरू शकते. आता वाणिज्य शाखेतला आहे त्याच्याकडे टायपिंग आहे, 3ही फॉर्म भरेल. कला शाखेतला आहे तो हाच फॉर्म भरेल. कळलं? आता मेन गोष्ट लक्षात घ्या, ज्याला लघु टंकलेखक व्हायचे पोरांनो, तर त्याला मेन गोष्ट आहे टायपिंग सर्टिफिकेट लागल प्लस पद कोणतंही तयारी करा त्याच्याकडे पदवी लागल. मग यासाठी त्याला काय लागल तर इंग्रजी मराठी लघुलेखन त्यानं 1 मिनिटात 80 शब्द टाईप केले पाहिजे. आता ही एक त्याची अट असते हे टायपिंगसाठी. आता मेन गोष्ट काय बाबा, परीक्षा हे तर झालं 1000 रुपये शुल्क आहे, कास्टला 900 आहे, त्याच्यानंतर पेपर 200 गुणाचा आहे, परीक्षेला वेळ 2 तास आहे, परीक्षा TCS घेणार आहे, परीक्षा ऑनलाईन आहे, जागा 78 आहे, शैक्षणिक पात्रता एवढी आहे. आता मेन गोष्ट एखाद्याला वाटलं समजा की बाबा या परीक्षेला नेमकं वय काय आहे, कुठल्याही परीक्षेच्या वयाची पात्रता 18 पासून सुरू होते, पण इथं 19 दिली. 19 ते 38 आणि इतर कॅटेगरीचा असेल तर 19 ते 43. चला, ही वय पात्रता देखील आपल्याला लक्षात असणं गरजेची आहे. आता याची तयारी करताना जो कामगार कायदा 80 गुणाचा आहे, त्यासाठी आपल्या ॲपमध्ये स्पेशल वकिली क्षेत्रात खूप वर्षाचा अनुभव असणारे व्यक्ती तुम्हाला शिकवायला मिळतील. मग त्यासाठी 499 रुपयाची बॅच आहे. इथं जरी रेकॉर्ड दिले तर याच्यामध्ये काही विषय लाईव्ह पद्धतीनं मुद्दाम शिकवले जातील. लाईव्ह असेल, रेकॉर्डेड असेल, PDF नोट्स असतील, व्हिडिओ किती वेळा पाहायचा, बाकीचे जसे व्हिडिओ किती वेळा पाहता तसं याच्यातला कुठलाही व्हिडिओ किती वेळा पाहू शकता. आता जाहिराती खूप यायल्यात, पण गव्हर्नमेंट परीक्षा ऑनलाईन घेत असताना फक्त गव्हर्नमेंटला विनंती आहे, परीक्षेतला सावळा गोंधळ कमी करा. देश पातळीवर होणारी नीट परीक्षा फुटत असेल तर मग ह्या साधारण परीक्षेत तुम्ही कोणता गोंधळ घालसाल आणि गरिबाचा कार्यक्रम कसा ठोकसाल सांगता येत नाही. केवळ जाहिराती काढणे, पोरांना फॉर्म भरायला लावणे, तुमचे गल्ले भरणे, पोरांचे खिसे रिकामे करणे आणि तो डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांना आत्महत्या करणे, हे तुम्हाला बरं वाटतंय का? थोडा याचा विचार करा. तर ही जाहिरात आहे बाळांनो. हिके क्लास नावाचं ॲप आहे, प्ले स्टोअरला जायचं, ते डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये ही बॅच आहे. महाराष्ट्र शासन कामगार विभाग, कामगार आयुक्त कार्यालय मुंबई या अंतर्गत निघालेली 78 जागेची ही जाहिरात, एकूण 3 पदांचं जे वर्गीकरण आहे पदवी शिक्षणावर, ही जी काही जाहिरात आहे त्याची तयारी करणाऱ्या पोरांनी सज्ज राहा. आपल्याकडं लक्षात घ्या, म्हणजे 11 जून 2026 पर्यंत फॉर्म भरायची तारीख शेवटची आहे. पुन्हा 5-10 दिवस वाढत असतात. म्हणजेच आपल्याला ह्या परीक्षेची तयारी करायला अंदाजे बाळांनो 4 महिन्याचा कालावधी भेटणार आहे. 4 महिन्याचा कालावधी भेटत असेल तर बहुतांश सिलेबस आपण त्याच्यात रेकॉर्डेड टाकणार आणि बाकीचा सिलेबस आपण लाईव्ह घेणार आहोत. म्हणून ताण घ्यायचा नाही. आम्ही जोपर्यंत सोबत आहोत, अभ्यासाचा ताण घ्यायचा नाही. फक्त आपल्याला आपल्या कष्टाची, आपल्या मेहनतीची आणि मायबाप जे करतात त्या कामाची कदर असेल तर नक्की यश आपलंच आहे, गुलाल देखील आपलाच आहे. तो गुलाल सज्ज घेऊन आम्ही आहोत. फक्त तुम्ही कामाला लागा, तयारीला लागा. आम्ही सदैव तुमच्या सोबत असोत. तर सर्वांनी डाउनलोड करा हिके क्लास ॲप. पुन्हा भेटू आपण याच ठिकाणी, याच वेळेला आपल्या चॅनलवर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना ह्या परीक्षेसाठी भरभरून शुभेच्छा.